तर पाकिस्तान जगात दारोदार जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण यामध्ये पाकिस्तानला काही यश दिसत नाहीये. 2-4 देश वगळता पाकिस्तानला कोणीही दारात उभं केलेलं नाहीये. पाहूयात आजच्या घडीला कोणत्या देशाने आपल्या भारताला पाठिंबा दिलाय. आपण बघतो भारताला कोणत्या देशाने पाठिंबा दिला. यामध्ये अमेरिका आहे, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल, जपान आणि ऑस्ट्रेलिया जगभरातल्या अतिशय महत्त्वाच्या देशांनी भारताला पूर्णपणे पाठिंबा दिलाय. हे जर पाकिस्तानचं बघायचं झालं तर पाकिस्तानला केवळ चीन असेल, तुर्कस्तान, मलेशिया आणि अझरबैजान या 4 देशांनी फक्त पाठिंबा दिलेला आहे. या लढाईमध्ये कोणत्या देशांनी पाठिंबा दिलाय हे आपण सध्या बघतोय. भारताकडे जर बघायचं झालं तर जे महत्त्वाची राष्ट्र आहेत, या महत्त्वाच्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला. यामध्ये अगदी अमेरिका आहे, रशिया आहे, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा बघायला मिळतोय. हेच जर पाकिस्तानचं बघितलं तर यामध्ये फक्त चीन आहे, तुर्कस्तान, मलेशिया आणि अझरबैजान आहे. तर भारताकडून आता कोणत्याही क्षणी पाकिस्तानवरती मोठी लष्करी कारवाईची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे 7 मे रोजी देशभरामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केलं जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची काही खेर नाहीये. बघूया. देशात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल. लवकरच पाकवर लष्करी कारवाई. बदल्याचा दिवस जवळ आला. तो दिवस आता जवळ आलाय. पाकिस्तानला आता कुणीही वाचवू शकणार नाही. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरलाय. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. मात्र त्यापूर्वी देशात आणीबाणीच्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं याचा सराव केला जाणार आहे आणि त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केलं जाणार आहे. देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल. संभाव्य पाकिस्तानी हवाई हल्ल्याची शक्यता पाहता देशात सायरन अलर्ट दिला जाणार आहे. आणीबाणीच्या प्रसंगासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच युद्धस्थितीत स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या सूचना केंद्रानं केल्या. रात्रीच्या वेळी क्रॅश ब्लॅकआउटचा सराव केला जाणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत शत्रूच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता सर्व लाईट्स बंद केल्या जातात. तर महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जता केली जाणार आहे. सायरन वाजतो, लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं, म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल. याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात. आग लागणाऱ्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं. जर कोणी जखमी झालं तर त्यांना कसं हलवायचं याची प्रॅक्टिस केली जाते. बाहेर पडण्याकरता कुठले मार्ग आहे ते बघितले जातात. खरं तर 1971 साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं. याला आता 5 दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटलाय. आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होणार आहे. दरम्यान इकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी ब्लॅकआउटचा सराव करण्यात आला होता. आता बुधवारी देशभरात अशाच प्रकारे सराव केला जाणार आहे. ही सगळी तयारी पाहता मंगळवारनंतर पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पाकिस्तान जगात दारोदार जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, पण यामध्ये पाकिस्तानला काही यश दिसत नाहीये. 2-4 देश वगळता पाकिस्तानला कोणीही दारात उभं केलेलं नाहीये. पाहूयात आजच्या घडीला कोणत्या देशाने आपल्या भारताला पाठिंबा दिलाय. आपण बघतो भारताला कोणत्या देशाने पाठिंबा दिला. यामध्ये अमेरिका आहे, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल, जपान आणि ऑस्ट्रेलिया जगभरातल्या अतिशय महत्त्वाच्या देशांनी भारताला पूर्णपणे पाठिंबा दिलाय. हे जर पाकिस्तानचं बघायचं झालं तर पाकिस्तानला केवळ चीन असेल, तुर्कस्तान, मलेशिया आणि अझरबैजान या 4 देशांनी फक्त पाठिंबा दिलेला आहे. या लढाईमध्ये कोणत्या देशांनी पाठिंबा दिलाय हे आपण सध्या बघतोय. भारताकडे जर बघायचं झालं तर जे महत्त्वाची राष्ट्र आहेत, या महत्त्वाच्या राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला. यामध्ये अगदी अमेरिका आहे, रशिया आहे, फ्रान्स, ब्रिटन, इटली, इस्रायल, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा बघायला मिळतोय. हेच जर पाकिस्तानचं बघितलं तर यामध्ये फक्त चीन आहे, तुर्कस्तान, मलेशिया आणि अझरबैजान आहे.
तर पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची गळा दाबायची तयारी सुरू केलेली आहे. सिंधू जलकराराला स्थगिती दिल्यानंतर आता भारताने पाकिस्तानकडे जाणारं पाणी अडवायला सुरुवात केली आहे. परिणामी पाकिस्तानमध्ये आता पाणीबाणी सुरू होण्याची शक्यता आहे. भारतानं अडवलं चिनाबचं पाणी. पाकिस्तानमध्ये पाणीबाणी. भारत 6 विद्युत प्रकल्पही बांधणार. पाकड्यांचं पाणी आणि माझही जिरणार. भारतानं अखेर पाकिस्तान विरोधात वॉटर स्ट्राईक सुरू केलंय. चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाणी बंद करण्यात आल्यानंतर आता भारतानं सलाल धरणातूनही पाणी बंद केलंय. चिनाबचं पाणी बंद केल्यानं पाकिस्तानच्या अडचणी वाढल्यात. भारताच्या या कृतीनं पाकिस्तानात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी अडवल्यानं पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी मिळणं अवघड झाल्यानं पाक नागरिकांची अडचण वाढणार आहे. बगलियारचं पाणी बंद केल्यानं चिनाबचा जलस्तर कमी होतोय. नदीचा प्रवाह आटल्याचं दिसतंय. इतनी ऊंची जो चट्टानें आपको दिख रही हैं, पानी का बहाव जो चिनाब का था वो इतना ज़्यादा था कि यहाँ पर कोई भी खड़े रहना किसी के लिए भी मुश्किल होता था. लेकिन आज जहाँ पर मेरे कदम आपको पानी के अंदर दिख रहे हैं, ये पानी का ये चिनाब का किनारा है और समझिए कि कितना लेवल पानी का जो कम हो गया है, जिसका सबसे ज़्यादा खमियाजा पाकिस्तान को भुगतना पड़ेगा. जी हाँ, क्योंकि पाकिस्तान से ये जो चिनाब दरिया जाता है, पाकिस्तान में जो पानी पहुंचता है चिनाब का, वो पंजाब प्रांत है और पाकिस्तान में सबसे ज़्यादा कृषि का काम पंजाब प्रांत में होता है. भारतानं धरणातलं पाणी बंद केल्यानं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. पाण्याची धार कमी झाल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं केलाय. यापूर्वी 87,000 क्युसेक इतकं पाणी पाकिस्तानला मिळत होतं. आता हे पाणी बंद केल्यानं फक्त 10,800 क्युसेक इतकं पाणी पोहोचत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओके प्रांतात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण भारत एवढ्यावर थांबलेला नाही. भारतानं आता सिंधू जलकराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला पूर्णपणे रोखण्याची रणनीती आखली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यात 2 मोठ्या बैठका झाल्या. या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक मोठी बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यात 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला जातोय. या चिनाब नदीवरील रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात 1856 मेगावॅटचा सावलकोट प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे. त्याचसोबत 1000 मेगावॅटचा पाकलदूल प्रकल्प, 850 मेगावॅटचा रतले प्रकल्प, 800 मेगावॅटचा बरसर प्रकल्प, 624 मेगावॅटचा किरू प्रकल्प आणि 1320 मेगावॅटचे किथोई 1 आणि 2 या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरमध्ये 10,000 मेगावॅट वीज उत्पादन शक्य होणार आहे. म्हणजे पाकिस्तानला येत्या काळामध्ये मोठ्या दुष्काळाचा सामना हा करावा लागणार आहे. ही एक पद्धतीची हिंट आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे परिणाम आहेत. अल्पकालीन मध्ये अशा स्वरूपाने डॅम मधला फ्लो कमी करणं असेल, पाण्याचा डेटा शेअरिंग करणं थांबवणं, हे शॉर्ट टर्म मध्ये भारत करणार आहे. आणि लॉंग टर्म मध्ये आणखी नाही की मेजर डॅम्स, मग ते चिनाबवर असेल, झेलमवर असेल किंवा सिंधू नदीवरती असतील, ते डॅम्स बांधणं आणि त्यांचा प्रवाह बदलणं हे लॉंग टर्म मधलं आहे. भारतानं पाणी बंद करून पाकला मोठा धक्का दिला, पण विरोधक मात्र सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करतायत. देखिए, ऐसा है कि ये इतना आसान नहीं है. किसी भी जो संधि है उसको तोड़ना मुश्किल है और साथ ही साथ ये भी मुश्किल है कि उसमें आप जब तक डैम नहीं बनाएंगे तब तक पानी को रोक नहीं सकते और डैम बनाने में 10 साल लगेंगे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं देशात संताप पसरला. या संतापातून आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला दुष्काळाच्या गर्तेत ढकलण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून
पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्याची तयारी केली जाते। भारताच्या या खेळीनं आधी अणुबॉम्बच्या धमक्या देणाऱ्या पाकड्यांची पाण्यासाठी बोंबाबोंब होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।